बदलापूरच्या चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काउंटर केलं तेव्हा न्याय झाला अशी अनेकांची भावना होती। चकमक खरी की खोटी यामध्ये जनतेला फार स्वारस्य नव्हतं। राजकारणी सुद्धा श्रेयवादामध्ये मग्न होते। मात्र या प्रकरणामध्ये आज न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालामध्ये 5 पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलाय। पोलिसांवर FIR दाखल करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटर करणं चूक होतं की बरोबर असा वाद सुरू झालाय। शाळेतील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आणि बदलापूरसह राज्य हादरून गेलं। अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेच्या विरोधात जनक्षोभ वाढत होता। तेवढ्यात पोलीस एन्काउंटरमध्ये तो मारला गेला। ते एन्काउंटरवरूनच श्रेय घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थकांमध्ये चढाओढ आहे। आता तेच एन्काउंटर फेक असल्याचा अहवाल न्यायालयीन समितीनं दिलाय। 5 पोलिसांवर FIR दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। या चौकशी समितीनं काय निरीक्षणं नोंदवली आहेत त्यावरही एक नजर टाकूया। आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारी जबाबदार आहेत। बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे नाहीत, अक्षयच्या पायावर गोळी न झाडता डोक्यात गोळी का घातली, स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केला हा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे। एन्काउंटर फेक आहे हा अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा दावा खरा आहे। या प्रकरणी आता FIR दाखल होईल। एन्काउंटर करणाऱ्या 5 पोलिसांवर खटला चालवा। नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली। पोलिसांनी ज्यांनी कोणाविरोधात आता हे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलंय त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करावी लागेल, करणं बंधनकारक आहे असं सरकारी वकिलांकडून APP वेनेगावकर यांच्याकडून कोर्टासमोर ग्वाही देण्यात आलेली आहे। नाव वी आर इन द पोझिशन। एवढ्या दिवस सरकारकडून म्हणण्यात आलं होतं की मेहरबान न्यायदंडाधिकाऱ्यांची चौकशी चालू आहे, आता तिचं कन्क्लुजन आले आणि त्याच्यामध्ये ह्या 5 अधिकाऱ्यांना जर दोषी धरलंय तर तात्काळ 302चा गुन्हा ह्या 5ही पोलीस अधिकाऱ्यांवरती दाखल होणं कायदेप्रमाणे क्रमप्राप्त अपेक्षित आहे। आपल्याला न्याय मिळाल्याची भावना अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी बोलून दाखवली। तुम्ही पोलिसांवरती आरोप केले होते, आता कोर्टाकडून जी पावले उचलली जात आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहात नाही? न्याय मिळाला, समाधानी न्याय मिळाला तुम्हाला? न्याय मिळाला, समाधानी न्याय मिळाला तुम्हाला? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या चौकशीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची समिती स्थापन करण्यात आली होती। चौकशी आयोग अधिनियम 1952च्या अंतर्गत हा तपास केला गेला। 3 महिन्यात हा चौकशी अहवाल सादर करायचा होता। या समितीकडून घटनांचा क्रम, ज्यामुळे आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि त्याची कारणं आणि त्याचे परिणाम शोधले गेले। या सगळ्या प्रकारावरून राजकारण सुरू झालं नसतं तरच नवल। ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निशाणा बनवलं। तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून एन्काउंटर केलं असावं असा कयास संजय राऊत यांनी बांधला। हे करताना शिंदे फडणवीसांमध्ये शंकेचं बीज टाकायचं कामही त्यांनी केलं। राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी नेहमीच घेतले जातात। आता या प्रकरणात सुद्धा ज्या पोलिसांनी ज्यांच्या आदेशावरून हे केलेलं आहे त्या पोलिसांच्या बळी जाणारच आहे ना। ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती आहे। हा एन्काउंटर नाही, हा त्याचा खून आहे। पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्यांना ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत 6 आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता। त्यावेळची आमची भूमिका होती, त्यावर टीका पण झाली।
आणि जे एकूणच चित्र रंगवलं गेलं होतं आणि त्यामध्ये RSS आणि BJPचे जे काही पदाधिकारी होते, संस्था चालक, त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता, असं त्यावेळेस आमचं स्टेटमेंट होतं. या एन्काउंटरवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं. तर मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रॉबिनहूड इमेज तयार करण्यासाठी सरकारनं ही कृती केल्याचा आरोप केला. की कोणाला वाचवण्यासाठी, आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारने करायला लावला का, हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनुत्तरित आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फेक एन्काउंटर कोणी करायला लावला, कोणाच्या दबावाखाली करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला, हा प्रश्न आज अतिशय महत्त्वाचा आहे. हे मान्य आहे की मागच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारची इमेज हिरोईक करण्यासाठी केलेला हा लांछनास्पद प्रयत्न होता. पण हे जबाबदार नाही, ते जबाबदार आहे, हे बरोबर नाही. सरकारकडनं झालं ना, हे व्यक्तीकडनं होत नसतं. इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. जय जयकार केलात ना तुम्ही सगळ्यांनी मिळून. वाईट काय गोष्टीचं वाटतं की ज्यात पोलिसांचा बळी जातो. सरकारकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली. जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे. म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं, हा तपासाचा भाग आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून. नाही, मला त्या अहवाल काही मी वाचला नाही आहे, त्यामुळं या अहवालावर टिप्पणी करणे मी आत्ता योग्य तरी वाटत नाही. कारण न्यायालयाचा कुठला अहवाल आहे, कुठल्या जो समितीने अहवाल दिला आहे, तो मला जर एकदा बघावं लागेल, मगच बोलावं लागेल. फेक एन्काउंटर चूकच, पण बदलापूर प्रकरण उजेडात आलं त्यावेळी अशा आरोपींचं एन्काउंटर व्हायला हवं अशीच तीव्र संतापाची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात होती. त्यामुळे एन्काउंटर झाला तेव्हा त्याबद्दल कोणाला फार आश्चर्य किंवा फार दुःख हे जनतेला वाटलं नाही. राजकारण्यांनीही श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केले. आता न्यायालयीन समितीच्या अहवालानंतर पोलीस भरडले जात आहेत का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.